सर्व जागांवरती लढण्यासाठी तयार रहा असं उद्धव ठाकरे म्हणाले। उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना तशा सूचना दिल्यात। युती आघाडी होईल नाही होईल माहित नाही पण तयार रहा असं ठाकरे म्हणालेले आहेत। महापालिका निवडणुकांसंदर्भातली ही मोठी बातमी आहे। तर पद्मेश पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। तर उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकांसंदर्भात सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा अशी भूमिका सांगितलेली आहे। शिवसैनिकांना तशा सूचना दिल्यात। पद्मेश, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज एक महत्त्वाची बैठक आहे ती शिवसेना भवनामध्ये झाली। उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख संपूर्ण राज्याची त्यांची बैठक घेतली। आपण जर पाहिलं तर युती आघाडी होईल नाही होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार राहा। उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आपण जर बघितलं शिवसेना भवनमध्ये जी बैठक झाली त्यामध्ये आदेश दिले। काल मी सांगितल्याप्रमाणे मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या। त्याचबरोबर स्थानिक पातळीवर कुठे आघाडी कुठे महाविकास आघाडीची सोबत युती करायची का नाही हे तुमच्यावरती आहे। त्याचबरोबर जे लोकसभेमध्ये झालं त्यानंतर विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं लोकसभेमध्ये शिवसेनेला अनेक जास्त जागा मिळाल्या पण विधानसभेमध्ये सुपडा साफ झाला। त्यामुळे कुठेतरी जे बोगस मतदार आहेत ते निर्माण झाले होते ते शोधा। गटप्रमुखांना ही जबाबदारी दिलेली आहे। आपण जर पाहिलं मतदार याद्यांचा अभ्यास करा, लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत मतदार कसे वाढले कुठे वाढले बोगस मतदार शोधा। गटप्रमुखांनी 40 लाख मतदार कसे वाढले हे तपासा। गटप्रमुखांना उद्धव ठाकरे यांनी एक मोठी जबाबदारी दिली आहे। त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये हे जे बोगस मतदार कसे वाढले या संदर्भात उद्धव ठाकरे यांना आढावा द्यायचा आहे। कारण आपण जर पाहिलं अनेक मतदार वाढले होते या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी शंका व्यक्त केली होती आणि आता गटप्रमुखांना ही एक जबाबदारी दिली आहे। त्याचबरोबर आज संध्याकाळी देखील आमदार आणि खासदार यांची देखील एक महत्त्वाची बैठक होणार आहे। आजच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी थेट कार्यकर्त्यांना इशारा दिला की निवडणुकीच्या तयारीला लागा आणि लढा आपल्या मुंबईचा। हे जे कॅम्पेन उद्धव ठाकरे यांनी सुरू केले, आदित्य ठाकरे यांनी सुरू केले ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। कसं हे सरकार लोकांना लुबाडतंय या संदर्भात माहिती द्या लोकांना, असं उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे। नक्कीच उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांसंदर्भात ऍक्शन मोडवरती पाहायला मिळते। धन्यवाद पद्मेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।